हॅलो, गुड मॉर्निंग, सुप्रभात. मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. आणि मम्मीने आज सकाळी सकाळी नाश्त्याला मसाला पुरी बनवली आहे, बाजरीची मसाला पुरी. खूप छान लागते, टेस्टी झाली आहे. मी पण पहिल्यांदाच खाल्ली आहे बाजरीची मसाला पुरी. मस्त झाली आहे, म्हणजे असं नाश्त्याला करण्यासाठी हरकत नाही आहे. मसाला पुरी बाजरीची मस्त झाली आहे. तर आणि हे गेलेले आहेत सकाळी सकाळी, आज 5 वाजता गेले ते. त्यांना जायचं होतं ह्याला ऑफिसला जायचं आहे, आणि 5ला निघले की बरोबर 9-9:30पर्यंत पोहोचतात. मग 10 वाजेपर्यंत ते निघतील ऑफिसला. तर गेलेत कारण की त्यांना सुट्टी नव्हती, म्हणून मग ते आज सकाळीच गेलेत. आणि मी, भारती आणि मुलं आम्ही संडेला जाणार आहोत. तर 2 दिवस आल्यासारखं राहूया म्हटलं, म्हणून आम्ही जाणार आहोत संडेला. सॅटर्डे किंवा संडेलाच शक्यतो थांबलो आम्ही. तर मस्त छान 10 वाजलेत आता. आणि काल थोडंसं जागरण झालं वरातीला, त्याच्यामुळे डोळे सुजलेत. तर असं सगळं आहे. तर थोड्या वेळाने आता जायचं कामं उरकून गावात केली वगैरे काय असलं वेगळं तर तुमच्यासोबत शेअर करेन. आमच्या प्रथमेशनी एक पराक्रम केलेला आहे. मी तुम्हाला दाखवायला आणायच्या आताच मम्मीने काढून फेकले ते. ह्या पाण्यामध्ये जिथे आम्ही चिमण्यांना इथे पाणी भरून ठेवतो आणि पप्पा इथे अशी बाजरी पसरून ठेवतात, तर भरपूर चिमण्या येतात, खूप साऱ्या चिमण्या येतात. आणि तिथे पण लावले आम्ही चिमण्यांसाठी खायला टाकायचं. तर त्यांनी ह्या पाण्यामध्ये बर्फाचे खडे टाकले होते. खाली असतील ना, ते खाली पडलेत. सेंट लॉरेन्स इथे या पाण्यामध्ये त्यांनी बर्फाचे खडे टाकले, म्हणून तो चिमण्यांना गरम होत असेल. मम्मी त्यांना थंड पाणी ठेवते. सेंट लॉरेन्स, थँक्यू गाईज. एवढं हसलं आम्ही सगळे. सेंट लॉरेन्स नॅचरल आहे प्रथम. ते मी मुद्दाम टाकलं का माझ्या गप गप. आता सगळे बोलणार असं बोलायला लागलं. असं आमच्या प्रथमने पराक्रम केलेला आहे. त्याला असं वाटलं की चिमण्यांना म्हणजे गरम होत असेल ते पाणी उन्हात राहून राहून, म्हणून थंड व्हावं म्हणून त्याने ते बर्फ टाकला होता त्याच्यामध्ये. असा आमचा प्रथमेश आहे. ही आहे घरची प्युअर हळद. काहीही कोणतंही केमिकल मिक्स नाही आहे किंवा कोणती गोष्ट मिक्स नाही आहे. वावरातून डायरेक्ट निघते, काढली, त्याच्यानंतर उकडली गरम पाण्यामध्ये आणि तिला कापली अशी, म्हणजे असे अख्खे असे हे असतात, काय म्हणतो आपण, गठ्ठे असतात अख्खे हळदीचे. आणि त्याला असं कापते मम्मी. म्हणजे कापल्यामुळे काय होतं, आतपर्यंत वाळते ती. आणि जर आपण अशीच ठेवली ना तर ती मग लवकर वाळत नाही. त्यामुळे उकडायची, म्हणजे मग नरम पडते. त्याच्यानंतर कापायची आणि मग पूर्ण कडकडीत उन्हात तिने 1 महिना वाळवली आहे. कडकडीत 1 महिना वाळवली आहे तिने. आणि आता मस्त ती कडक झाली आहे हळद. आणि आता ती हे फक्त याचं वरचं घाण निघण्यासाठी बारदानावर असं गोणपाट घ्यावं लागतं. त्या गोणपाटावर अशी चोळायची, म्हणजे तिची सगळी वरची घाण निघून जाते सगळी. आणि मग आपल्याला मिळते अशी स्वच्छ हळद. आता हिला फक्त दळून आणायचं. हे बघ किती पिवळी हडूळ आहे. उन्हाने बाहेर येतात, गारव्याला येतात. ती इथं अशी मस्त पिवळी हडूळ हळद इथे निघालेली आहे. आता हिला फक्त दळून आणायची डंकीतून. आणि दळली ना की मग घरगुती प्युअर हळद मिळते, जी आम्ही वर्षभर वापरतो. मला अजिबात अशी विकतची हळद वापरावी नाही लागत. मम्मी नेहमी अशी घरगुती हळद करून देते. अशा काही घरगुती वस्तूंचा खूप उपयोग होतो, ज्या की आपल्याला नॅचरल मिळतात. मग ती चेहऱ्याला लावली तरी चालते, खाल्ली, दुधामध्ये टाकली तरीसुद्धा चालते. अशी बनते आमची नॅचरल हळद, घरगुती हळद. आम्ही चाललो आता गावामध्ये. 11:30 वाजलेत, ऊन आहे. पण आता काही काम आहे पप्पांना, बँकेत वगैरे कुठली कामं आहेत. मग जाऊन येतो जरा बँकेमध्ये. आणि थोडंसं काही सामान आणायचं आहे घरासाठी, ते पण घेतो. मग आता गाडी आहे तर कामं होतात पटापट इथे आल्यानंतर. मग यांची जी काही कामं असेल ती आम्ही आल्यानंतर करतो. कारण की मम्मी पप्पा गाडी चालवत नाहीत. येते चालवता, पण अजून एवढं व्यवस्थित चालवत नाहीत. त्यामुळे रस्त्यावर काढायला भीती वाटते. मग आम्ही आलो कीच अशी काही कामं असली की होऊन जातात पटकन. त्यासाठीच गाडी इथे ठेवली आहे. चला तर जाऊन येतं पटकन गावामध्ये.
आणि आमच्या इथे गावामध्ये हे केमार्ट म्हणून डीमार्टसारखं ओपन झालेलं आहे, त्याचं नाव आहे केमार्ट. पण तिथे सगळ्या वस्तू मिळतात, म्हणजे थोडक्यामध्ये आहे पण बऱ्यापैकी वस्तू तिथे सगळ्या घरातल्या अवेलेबल आहेत, कपडे सोडले तर मम्मीला काही थोडासा किराणा संपला होता घरामधला, तर मम्मी म्हणली येताना तू घेऊन ये, तू परत गेलीस की मग एवढा लांबून परत उचलून आणावं लागतो तो गावामधून. गाड्या डायरेक्ट येत नाही, थोडंसं चालत यावं लागतं आतमध्ये गावामध्ये. मग गाडी आहे तर म्हटलं थोडासा किराणा इथून घेऊन जाऊयात. तर हे एक बरं झालेलं आहे. इथे सुद्धा डीमार्टसारख्या थोड्याफार ऑफर असतात आणि एकाच ठिकाणी सगळ्या वस्तू इथे मिळतात, त्यामुळे हे एक गावामध्ये छान झालं आहे. आज ना वारा सुटला आहे खूप, इथे वारा सुटला आहे, असं वाटतं पाऊस येईल. बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि इथे एवढा वारा सुटला आहे ना की असं वाटतं आत्ता पाऊस येईल. आणि आभाळ वगैरे मग भरपूर आले, तर 7 वाजले जाता, असं वाटतं आत्ता पाऊस येईल. मग अशी थोडेसे थेंब पडत होते पण पाऊस नाही आलेला, वारा खूप सुटलेला आहे आज. आणि प्रथम तिकडे समोर खेळायला गेला आहे, तिकडे मुलं क्रिकेट खेळतात, मला दाखवते. तिथे खेळायला गेला आहे तो, तिथे मैदान आहे, तर म्हणजे मैदान म्हणजे मोकळं असं मोकळं वावर आहे, वावर म्हणजे शेती, तर तिथे मोकळी शेती आहे, तिथे गेला आहे प्रथम क्रिकेट खेळायला. आजच्याच दिवस आहे, त्याला म्हटलं खेळ आता, उद्या जायचं आहे मुंबईला, त्यामुळे. आणि बस 7 वाजले, बत्ती वगैरे लावली आणि जेवण काय करायचं विचारते आई, काय बनवू, काय खायचं आहे. काल बनवला होता कढीवडा, आज म्हणते आता काय बनवायचं आहे, उद्या जायचं आहे. आज खूप कंटाळा आला आहे, छोटं जाऊच नाही. चला बघू आता काय जेवण बनवायचं ते. मम्मीच्या शोकेशला अशा लाईटी आहेत, हे शोकेश मागे घेतलं होतं, मी दाखवलं होतं व्हिडिओमध्ये. तर त्याच्या लाईटी म्हणजे छान वाटतं त्या अशा लाईटी, मी बघितल्या नव्हत्या लावलेल्या, तर अशा लाईट आहेत त्याला, छान वाटतं, मी बघितल्याच नव्हत्या. खूप सुंदर शोकेश आहे हे, TV युनिट, तर असं मस्त लाईटी आहेत त्याला, मला माहितीच नव्हतं. छान वाटतात ॲक्च्युली, ते वरती पण आहेत त्याच्यामध्ये, छान आहे. मॅच लावली आहे, हा फोटो काढू दे ना मला याचा. लाईट लाव रे प्रथम, छान वाटतं. आणि आमच्या मोठ्या ताईसाहेबांनी मला येताना ही विठू माऊलीची मूर्ती आणलेली आहे, खूप सुंदर आहे. मी तिला सांगून ठेवली होती, इथे खूप गडबड गोंधळ आहे, मी आतमध्ये जाऊन बोलते तुमच्याशी. हे झोपाळ्यावर बसून, इथे हा झोपाळा आहे, पसारा पडला आहे खूप, कारण की कपडे भरायचे, आम्हाला जायचं आहे उद्या, तर त्याचं. तर ताईसाहेबांनी आमच्या मस्त मला ही विठ्ठल माऊलीची मूर्ती आणली आहे, खूप सुंदर आहे, मला खूप आवडली आहे. थोडीशी मोठी पण मला अजून घ्यायची आहे, पण तात्पुरती तिने माझ्यासाठी हे घेऊन आली आहे. म्हटली सगळ्यांना दिल्यात, म्हणजे तिने मम्मीला पण दिली आहे, भारतीला पण दिली आहे, मलाच राहिली होती द्यायची, तर घेऊन आली ती माझ्यासाठी. खूप सुंदर आहे, मला खूप आवडली आहे. जेवायला या सर्वांनी. आज आम्ही जेवायला बाहेरून चिकन मसाला मागवला, चिकन हंडी मागवली आज पार्सल, आणि चिकन सुक्का मागवलं होतं. भाकरी घरी केल्यात आणि भात घरी लावला आहे, कारण की आमच्या इथे ढाबा आहे मनसरमध्ये, तिथे खूप छान चिकन हंडी मिळते, तर म्हटलं घरी करण्यापेक्षा आज थोडे विकत आणूया बाहेरची, म्हणून ती आणली आहे. टेस्ट खूप छान असते त्यांची. तेवढंच एक दिवस आराम सगळ्यांना. चला मी सुद्धा जेवायला या. आम्ही आलेलो आहोत टॅरेसवर. आज आम्ही सगळे टॅरेसवर झोपणार आहोत. तर खूप दिवसांनी मच्छर नाही आहेत, उन्हाळ्यात मच्छर कमी असतात, तर मच्छर नाही आहेत म्हणून मग आज टॅरेसवर झोपण्याची इच्छा पूर्ण होते. मच्छर असले की झोपायला होत नाही, खूप मच्छर चावतात टॅरेसवर, त्याच्यामुळे. तर काल आम्ही झोपलो होतो, अजिबात मच्छर चावले नाहीत, आणि एक छोटासा टेबल फॅन लावलेला आहे, आणि छान सगळे झोपलो आहे असे मस्त असे लाईनीमध्ये. आता इथे अंधारात दिसणार नाही तुम्हाला अजिबात, सगळे असे मस्त लाईनीत झोपलो आहे. पप्पा, भारती, मी, मुलं. मम्मी फक्त खाली आहे, ती नाही आलेली वरती टॅरेसवर, तर ती खाली हॉलमध्ये झोपली आहे. त्यामुळे मस्त वाटतं मोकळ्या आकाशाखाली झोपायला, कसलं भारी वाटतं. इथून दिसणार नाही तुम्हाला, मस्त मोकळ्या आकाशाखाली खूप भारी वाटतं झोपायला. आणि गाणी ऐकते मी, गाणी ऐकत कसलं भारी वाटते, खरंच खूप भारी वाटते, मस्त. आणि चला आजचा व्हिडिओ मी हा इथेच संपवते, उद्या पुन्हा भेटते अशाच एका छानचे नवीन व्हिडिओ असतात. तोपर्यंत बाय बाय. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील नक्की करा.